ही 1967 साली ही योजना सुरू झाली. म्हणजे या योजनेला आतापर्यंत 57 वर्ष होऊन गेली. तर देशातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात यशस्वी योजना म्हणून या योजनेकडे बघितलं जातं. त्यावेळेस कापड गिरण्या मोठ्या प्रमाणावरती बंद होण्याची प्रक्रिया सुरू होती. मोठ्या प्रमाणावरती यांत्रिकीकरण सुरू होतं आणि एका मशीनने हजारो लोकांची काय घेतली, जागा घेतली. त्यामुळे लोक काय झाले, बेरोजगार झाले. तर अशा बेरोजगारांचं काय करायचं असा मोठा प्रश्न सरकारला पडला आणि त्यावेळेस श्रमिक विद्यापीठ स्थापन झालं, मुंबईला वरळी. तर पूर्ण देशभरात श्रमिक विद्यापीठाचं काम खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे 2002 साली पूर्ण देशामध्ये ही योजना राबवली जायला पाहिजे असा विचार त्यावेळेचे पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांनी केला आणि मग त्यावेळेपासून ही पूर्ण देशभरामध्ये ही योजना सुरू झाली. ती श्रमिक विद्यापीठ नाव बदललं आणि त्याचं नाव काय झालं, जन शिक्षण संस्था. आणि त्यावेळेस मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माध्यमातून ही योजना सुरू होती. 2015 साली